तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारा पैसा, चांगलं आरोग्य आणि फक्त आपुलकीने भरलेले नातेसंबंध हवे असतील आणि हे सगळं मिळवण्याचं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आजची बुक समरी तुम्ही नक्की ऐकायला हवी. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण रोंडा ब्रायन यांच्या द सिक्रेट या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या समरीच्या पहिल्या भागात आपण सिक्रेट नेमकं आहे तरी काय हे जाणून घेणार आहोत. दुसऱ्या भागात या सिक्रेटला नेमकं कसं वापरायचं ते आपण माहीत करून घेऊ. तिसऱ्या भागात पैशांचं रहस्य, चौथ्या भागात नात्यांचं रहस्य, पाचव्या भागात आरोग्याचं रहस्य, सहाव्या भागात स्वतःबद्दलचं रहस्य आणि शेवटच्या म्हणजे सातव्या भागात जीवनाचं रहस्य हे आपण जाणून घेणार आहोत. तर समरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला या समरीमधला कोणता भाग सर्वात जास्त आवडला. आता समरीला सुरुवात करू. तर हे सिक्रेट नेमकं आहे तरी काय? अमर्यादित शक्ती आणि ह्या जगातील कोणत्याही गोष्टीला मिळवण्यामागचं सिक्रेट म्हणजे द लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अर्थ असा होतो की तुम्ही जो काही विचार करता, जे काही इमॅजिन करता, त्याला तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करू शकता. याचा साधा आणि सरळ अर्थ असा होतो की तुम्ही जो विचार सतत करत राहता ते सगळं खरं होतं. अट्रॅक्शनचे नियम तुमच्या मनाच्या शक्तिशाली विचारांवर काम करतात. यश, पैसा, सुख, चांगलं आरोग्य, प्रेम हे सगळं तुमचंच होईल जर तुम्ही सतत त्याच गोष्टींचा विचार करत राहिलात. स्वतःला एका पॉवरफुल चुंबकसारखं म्हणजे मॅग्नेटसारखं समजा. तुमच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की ते मनात चाललेल्या कल्पनेला सत्यात उतरवतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन चांगल्या किंवा वाईट गोष्टींमध्ये फरक करत नाही. तुम्ही चांगला विचार करा किंवा वाईट, तुम्ही त्याच गोष्टींना आकर्षित कराल ज्याबद्दल तुम्ही जास्त विचार करत आहात. तुम्ही असं समजू शकता की आपल्या जवळपास असणारी प्रत्येक गोष्ट एक एनर्जी आहे. आपले विचार, शब्द आणि प्रत्येक कृती ही एनर्जी आहे. आणि जसं की आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक एनर्जीची एक व्हायब्रेशन असते, आपल्या विचारांना देखील एक व्हायब्रेशन असते. जेव्हा आपल्या मनात एखादा विचार येतो तेव्हा तो एका सिग्नलच्या रूपात या ब्रह्मांडाकडे जात असतो. आणि हा लॉ एकसारख्याच व्हायब्रेशनने असणाऱ्या गोष्टींना आणि व्यक्तींना आपल्या आयुष्यात आकर्षित करत असतो. तुम्ही जितकी जास्त एनर्जी एखाद्या विचारांवर लावाल तितक्या वेगात हे ब्रह्मांड त्या गोष्टीला तयार करू शकतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही नेहमीच असं म्हणत असाल की मला लेट नाही व्हायचंय, तर हा लॉ गॅरंटी देतो की तुम्ही नक्कीच लेट व्हाल. याऐवजी तुम्ही असं म्हणायला हवं, मी नेहमीच वेळेवर पोहोचतो किंवा मी पंक्च्युअल आहे. नकारात्मक शब्दांना वापरणे शक्यतो टाळा. आपण सिक्रेटबद्दल जाणून घेतलं, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल. आता आपण या भागात जाणून घेऊ की या सिक्रेटचा नेमका वापर कसा करायचा. या सिक्रेट वापरण्यासाठी 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे मागणे, दुसरी आहे विश्वास करणे, तिसरी आहे प्राप्त करणे. पहिलं काम आहे की तुम्हाला जे काही हवं आहे ते या ब्रह्मांडाला मागा. तुम्हाला तुमच्या विचारांबद्दल क्लॅरिटी असायला हवी, त्यात कोणतंही कन्फ्युजन नको. तुम्हाला तुमचे ध्येय स्पष्टपणे माहीत असायला हवेत. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कार हवी आहे तर तुम्हाला तिच्या ब्रँड आणि मॉडेलबद्दल देखील क्लॅरिटी हवी. तुमच्या आवडीच्या रंगाला इमॅजिन करा, तुमच्या आवडत्या कारला आतून तसेच बाहेरून इमॅजिन करा आणि मग आजच पेपरवर लिहा की माझ्याकडे स्पोर्ट्स कार आहे किंवा मी खूप आनंदी आणि आभारी आहे की माझ्याकडे स्पोर्ट्स कार आहे. पण हे लक्षात ठेवा की याला वर्तमान काळात लिहिणं फार गरजेचं आहे. स्वतःला कारमध्ये बसलेलं आणि तिला चालवताना इमॅजिन करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट नसाल तोपर्यंत हा लॉ काम करणार नाही. दुसरी स्टेप आहे विश्वास करणे. ज्या क्षणी तुम्ही मनात एखाद्या विचाराला जागा देता तेव्हा तुम्हाला पूर्ण विश्वासच असायला हवा की जे काही तुम्ही मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि हा विश्वास 100% असायला हवा. यात जरा देखील शंका असायला नको. तुम्हाला हवे असलेल्या गोष्टीला मागितल्यानंतर तुम्हाला विश्वास असायला हवा की ती गोष्ट तुम्हाला भेटली आहे. याचा विचार मुळीच करू नका की तुम्हाला ती कशी मिळेल. फक्त विश्वास ठेवा की हे ब्रह्मांड तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. तुम्ही जी गोष्ट मागितली आहे ती कदाचित ताबडतोब तुम्हाला मिळणार नाही, पण आज नाही तर उद्या ती नक्की मिळणार आहे.
जोपर्यंत विश्वास करत राहाल, ब्रह्मांड त्या गोष्टीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत राहील. तिसरी स्टेप आहे प्राप्त करणे. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवल्यानंतर तुम्हाला जो आनंद होईल त्याला फील करा. आनंदी झाल्याचं फील केल्याने तुमच्या व्हायब्रेशन तुमच्या इच्छाशी मॅच होऊ लागतात. यामुळे ब्रह्मांडाला हा सिग्नल मिळतो की तुम्ही ती गोष्ट जी तुम्हाला खरंच हवी आहे तिला प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहात. यानंतर ती गोष्ट तुमच्या जीवनात आकर्षित होऊ लागते. स्वतःला सांगत राहा की मी त्या गोष्टीला माझ्या जीवनात मिळवत आहे. उदाहरणार्थ, तुमच्या आवडीच्या कारमध्ये टेस्ट ड्राईव्हवर जा. जे ड्रीम होम तुम्हाला हवं आहे त्याला पाहायला जा, त्याला स्पर्श करा आणि मग लवकरच ते तुमच्याकडे असेल. आता तिसऱ्या भागात आपण पैशांबाबतीत हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो ते आपण पाहू. असं कधीच म्हणू नका की माझ्याकडे जास्त पैसे नाहीत. त्याऐवजी नेहमी असं म्हणा की माझ्याकडे खूप पैसे आहेत. पण केवळ असं म्हणल्याने हे खरं होणार नाही. तुम्हाला पूर्ण सकारात्मक भावनेने यावर विश्वास ठेवावा लागेल. केवळ विश्वास ठेवूनही हे खरं होणार नाही, त्यासोबत तुम्हाला तसं फीलही करावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे तर इमॅजिन करा की तुम्हाला त्याला कसं आणि कुठे खर्च करायचे, कुठे कुठे फिरायला जायचे, काय काय खरेदी करायचे. कोणत्याही नकारात्मक विचारांना तुमच्या मनातून पैशाच्या येण्याला थांबू देऊ नका. पैशांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा, त्याच्या कमतरतांवर नाही. तुम्ही एका एक्झॅक्ट अमाऊंटबद्दल विचार करा जी तुम्हाला हवी आहे. आता या भागात आपण पाहू की नात्यांसाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतो. जर तुम्ही खरंच तुमच्या मनपसंत जोडीदाराला भेटू इच्छिता तर तुम्हाला तसाच विचार करावा लागेल, तशाच प्रकारे बोलावं लागेल, तसाच विश्वास ठेवावा लागेल, जणू काही तुम्ही अगोदरपासूनच त्या व्यक्तीसोबत आहात. असा विचार करा की तुमच्या नात्यात खूप प्रेम आहे. असं केल्याने तुम्ही ब्रह्मांडाला एक योग्य संदेश पाठवत असता आणि एक दिवस हे ब्रह्मांड तुमची भेट त्या खास व्यक्तीशी नक्की करून देतं. या भागात आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन आरोग्याच्या बाबतीत कसं काम करतं. व्यक्तीच्या शरीरात स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची शक्ती असते. जखम झाल्यानंतर काही वेळेनंतर त्या ठिकाणी नवीन त्वचा येऊ लागते. जेव्हा आपल्या शरीरात व्हायरस शिरकाव करतो तेव्हा आपले शरीर त्या विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करू लागतं. रोज आपल्या शरीरात कित्येक पेशी तयार होतात, तसेच कित्येक पेशी नष्ट होतात. आपले शरीर आपल्या प्रत्येक विचारांना ऐकते. जर तुम्ही स्वतःला आजारी समजत असाल तर तुम्ही आजारीच राहाल, कधी ठीक होणारच नाहीत. इथं शिकण्यासारखं हे आहे की जर तुम्ही आजारपणावर तुमचं लक्ष केंद्रित केलं व स्वतःला सांगत राहिलात की तुम्ही आजारी आहात तर तुमचे शरीर अजूनच कमजोर होऊ लागतं. असे कित्येक लोक आहेत जे नेहमी म्हणत राहतात. त्यांना बेडवरून उठणे देखील कठीण होऊन बसलं आहे. जेवणच जात नाही. ब्लड प्रेशर, शुगर असणारी लोक त्यांच्या आजाराबद्दल नेहमीच गाऱ्हाणी सांगत असतात. असं करून ते त्यांच्या आजारपणाला अजूनच ताकदवान बनवत असतात. यामुळे आजार त्यांच्यापासून लांब जात नाही. दुसरीकडे अशी लोकं आहेत ज्यांनी कॅन्सरसारख्या आजारावरही विजय मिळवलेला आहे. स्ट्रोक आणि पॅरालिसिस सारख्या आजारातूनही कित्येक जण बरे झालेले आहेत. यामागचं कारण म्हणजे त्या लोकांचा न तुटणारा अतूट विश्वास. त्यांनी केवळ विश्वास ठेवला की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि खरंच सगळं तसंच झालं. त्यांनी आजारपणाला स्वतःवर विजय मिळवू दिला नाही. प्रत्येक आजार ठीक होऊ शकतो पण व्यक्ती नाही. म्हणजेच केवळ तेच लोक ठीक होतात जे पूर्ण विश्वास ठेवतात की ते नक्कीच ठीक होणार आहेत. बहुतेक रोग ताणतणावामुळे होतात. स्ट्रेस एखाद्या विचाराने जन्म घेतो. म्हणून आपल्या विचारांना नेहमी सकारात्मक ठेवणं खूप गरजेचं आहे. या भागात आपण पाहणार आहोत की स्वतः बाबतीत लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. जर तुमच्यासोबत काही चुकीचं घडलं असेल, जर तुम्ही तुमच्या पालकांवर नाराज असाल, जर तुम्हाला तुमचं बालपण आठवून वाईट वाटत असेल तर त्याला घेऊन बसू नका. तुमच्या भूतकाळातून बाहेर पडा. जेव्हा तुम्ही एखाद्याला दोष देत असता तेव्हा दुसऱ्या कुणापेक्षा तुम्ही स्वतःलाच त्रास देत असता. लहान असताना ती समज तुमच्यात नसेल, पण आता तर तुम्ही मोठे झाले आहात. मग तुम्ही कसे जगायला हवं याचा विचार तुम्ही करायला हवा. म्हणून स्वतःसाठी प्रयत्न करा, कारण तुम्हीच तुमच्या भाग्याचे शिल्पकार आहात. तुम्ही स्वतः ठरवू शकता तुम्हाला तुमची कथा कशी लिहायची आहे. कधी असं म्हणू नका की माझ्याकडे पैसे नाहीत,
मी थकलेला आहे, मी आजारी असतो, कारण हे शब्द देखील त्या बोललेल्या गोष्टींना आकर्षित करतात. नकारात्मक शब्दांऐवजी हे म्हणा की मी भाग्यशाली आहे, मी निरोगी आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी यशस्वी झालेलो आहे. याला पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणतात. हे एका चुंबकाप्रमाणे काम करते. चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यात आकर्षित करू लागते. तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही काहीही करू शकता. तुमच्या टॅलेंट आणि विचारांना कोणतीही सीमा नाही. ही ताकद अगोदरपासूनच तुमच्यात होती. आता केवळ त्याला कृतीत उतरवण्याची गरज आहे. आता शेवटच्या भागात आपण हे समजून घेणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन या लाईफसाठी म्हणजे आपल्या जीवनासाठी कसं काम करतं. जर तुमच्या भूतकाळात खूप दुःख आणि त्रास झाला असेल तर त्याला स्वच्छ करून भविष्याकडे पहा. प्रत्येक दिवस त्याच्यासोबत एक नवीन संधी घेऊन येत असतो. ज्याने तुम्हाला आनंद मिळेल ती गोष्ट करा. जीवनात एक हेतू शोधा, नाहीतर हे जीवन एक ओझं वाटू लागतं. प्रत्येक दिवसाला सकारात्मक दृष्टीने पहा. स्वतःबद्दल, जीवनाबद्दल छान फील करा. असं केलं तरच ब्रह्मांड तुमच्याकडे चांगल्या गोष्टी पाठवेल. जी लोक या सुंदर जगाकडे नकारात्मकतेने पाहतात, ज्यांना हे जग निर्दयी वाटतं, त्यांची पाहण्याची दृष्टी तशीच होत जाते. पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये कोणत्याही गोष्टीमधील केवळ चांगल्या गोष्टीच पाहत असाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचे मन आनंदाने भरून जाईल. हे ब्रह्मांड एका जिनप्रमाणे आहे, जे तुमच्या प्रत्येक आदेशाला मानते. पण तुम्ही कोणत्या गोष्टींची मागणी करता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी अशाच बुक समरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.